आणि पुढे एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मंत्रालयामधून। लाचखोरीचं लोण थेट आता मंत्रालयामध्ये पोहोचले। मंत्रालयामध्ये एसीबीची एक मोठी कारवाई पाहायला मिळते। अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या क्लर्कला अटक करण्यात आली। 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली आहे। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी आरोपी राजेंद्र ढेरंगे याने 50,000 रुपयांची लाच मागितली होती आणि तडजोडी अंती 35,000ची ही लाच स्वीकारताना रंगेहात त्याला अटक करण्यात आली आहे। मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक एसीबीने त्याला अटक केली आहे। क्लर्क राजेंद्र ढेरंगे 35,000 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकलाय आणि मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्याने एका नागरिकाकडे ही लाच मागितलेली होती। एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र ढेरंगे याने तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली आणि पडताळणीमध्ये ढेरंगेने लाच मागितल्याचं स्पष्ट होताच मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता सापळा रचण्यात आला आणि तडजोडी अंती ढेरंगे तक्रारदाराकडून 35,000 रुपये घेण्यासाठी तयार झाला। अखेर 35,000ची ही लाच घेताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे, पाहूया। तर मंत्रालयात झालेल्या या लाचखोरीच्या प्रकरणामध्ये सपकाळ यांनी ट्विट केलंय आणि त्यांनी म्हटलंय, मंत्रालयामध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये एसीबीनं सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येते। महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात, जनतेची कामं पैशांशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी, लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं।